आज आपल्याला हे बघायचं आहे, की सगळ्या सुविधा अवेलेबल आहेत, उपलब्ध आहेत सगळ्या. तुमच्या काय मनात येईल त्या सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. तरी मग माणसाचं वय का कमी झालंय आता? परत एकदा ऐका. माणसाच्या काही मनात येऊ दे, त्या सगळ्या सुविधा आजकाल उपलब्ध आहेत. तरी माणसाचं वय कमी का झालंय आता? पहिलं अजिबात काही सुविधाच नव्हत्या. कसल्या काही सुविधाच नव्हत्या, तरी माणसं 100 वर्ष जगत होती. आणि आता माणसांना 50,000 सॅलरी आहे, 1,00,000 सॅलरी आहे, 30,000 सॅलरी आहे, चांगल्या मोठ्या-मोठ्या पगाराच्या सॅलरी आहेत. अफाट पैसा येतो बिझनेसमधून. तरी माणसाचं वय कमी का झालंय? पहिल्या लोकांकडे नोकऱ्या पण नव्हत्या. पैसे कमवायचे तर सोडा, नोकऱ्या पण नव्हत्या. तरी माणसं चटणी मीठ खाऊन 100 वर्ष जगत होती. मग आता 1-1 लाख महिन्याला पगार असून सुद्धा माणसाचं वय, काय-काय माणसं 50 वर्षातच मरतायत, 60 वर्षातच मरतायत, 70-80 गाठत तर सोडून द्या. जसं आपण आपले जे जुनी राहणीमान होता, तो जसं विसरायला लागलो तसं माणसाचं वय कमी-कमी होत गेलं. माणस माणसानं शरीराला कष्ट द्यायचंच मागत नाहीत अजिबात. म्हणजे कुठेतरी शेतात राबणं असेल किंवा जंगलातून लाकडं आणणं असेल, जशी पहिली लोकं जात्यावर दळत होती तो असेल. अशा बऱ्याचशा जुन्या-जुन्या गोष्टी होत्या, ज्याच्यामुळं आपलं आरोग्य चांगलं राहत होतं. जसं आपण जुनं राहणीमान विसरलो, तसं माणसाचं वय कमी-कमी होत गेलं. पहिली लोकं म्हणजे दिवसभर कष्ट, काही असू दे, जंगलात असू दे, शेतात असू दे, घरात असू दे, काही ना काहीतरी करत राहत होते कष्ट. आता लोकांना थोडंसं कष्ट कमी करायची सवय लागल्यामुळे हळू सगळं वय कमी झालंय. पहिलं अशा जुन्या-जुन्या गोष्टी ज्या होत्या, जात्यावर दळण म्हणू का, पाट्यावर चटणी वाटणे, मिक्सरचा काही प्रश्नच येत नव्हता. ह्या अशा बऱ्याचशा जुन्या-जुन्या गोष्टी होत्या. एकमेव कारण आहे, जसं आपण आपल्या जुना राहणीमान विसरत गेलो, पैसे कमवायच्या नादात सगळं जुनं राहणीमान विसरलो आणि हळूहळू माणसाचं वय कमी झालं. आत्ताची माणसं जर 50,000 पगार घेतात, 1,00,000 पगार घेतात, म्हणजे पहिल्या लोकांपेक्षा जो वय वाढण्याचा प्रमाण होता तो जास्त असायला हवा होता. 100 वर्ष माणसं जगायला हवी होती. एवढ्या सुविधा आहेत आज. मग एवढ्या सुविधा असून सुद्धा माणसाचं वय कमी-कमी का होत जातंय? म्हणजे आपण जिथपासून तो जुना सगळा विसरलो, जुनं सगळं विसरायला सुरुवात झाली, तिथपासून माणसाचं वय कमी-कमी व्हायला लागलं सगळी. आणि जसं माणसाला आराम आराम हवाय अशा गोष्टी विचारात यायला लागल्या, तिथपासून माणसाचं वय कमी-कमी होत झालं. त्यामुळं हेच कारण आहे. आजकाल सगळ्या सुविधा असल्या तरी माणसाचं वय कमी झालं, याला हेच कारण आहे. माणूस जो पहिला सुखी जीवन जगत होते, तो सगळं विसरले आणि देखाव्याच्या नादात हिशोबाच्या भार जास्त पैसे कमवायच्या नादात शरीराची सगळी वाट लावून बसले. ह्याला हेच कारण आहे की माणसं जे पहिलं सुखी जीवन जगत होते ते सगळं विसरले. तर हेच आपल्याला आजच्या व्हिडिओत बघायचं होतं. काही तुमच्या क्वेरीज असतील ते कमेंटमध्ये मेन्शन करा. धन्यवाद.